आजचा विषय आहे हेअर प्रेपरेशन. हेअर प्रेपरेशन म्हणजे जसं आपण मेकअपच्या आधी स्किन प्रेप करून घेतो तसंच हेअर प्रेप करून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी वॉटर स्प्रेने आपण हेअर पूर्ण ओले करून घेऊया. 80% हेअर आपले ओले झाले पाहिजे. सेकंड स्टेप आहे हीट प्रोटेक्ट. हीट प्रोटेक्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. हीट प्रोटेक्शन मी वापरत आहे ब्ली ब्लंटचं. जर तुमच्याकडे अदर कंपनीचं असेल तरी तुम्ही वापरू शकता. कोणतेही हेअरचे प्रोडक्ट चांगल्या कंपनीचे वापरा. हल्ली मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचे सुद्धा बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स मिळतात. आता ब्रश केल्याने आपलं जे प्रोडक्ट आपण यूज केलेलं हीट प्रोटेक्शन आणि वॉटर स्प्रे ते सगळ्या केसामध्ये ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने. जसं तुम्ही कोंब कराल तसं ते ॲक्टिव्ह होत जातं. थर्ड स्टेप आहे आपली मूज. आता मूज अप्लाय करताना आधी शेक करून घ्या. शेक केल्यानंतर हातावर तो फोम घ्या आणि छानपैकी ब्रशने किंवा हाताने अप्लाय करून घ्या. स्टेप बाय स्टेप अप्लाय करा. पूर्ण केस खोलून अप्लाय करू नका. प्रत्येक पार्टिशन करूनच मूज अप्लाय करा. अशा मी पूर्ण केसामध्ये ब्रशच्या साहाय्याने मूज अप्लाय केलेला आहे. छानपैकी अप्लाय करून घ्या. ड्राय केसात प्लीज मूज अप्लाय करू नका. थोडे केस ओले करूनच मूज अप्लाय करा. त्याने आपला जो मूज आहे तो परफेक्ट सगळ्या केसामध्ये मर्ज होतो. नेक्स्ट मिडल पार्टिशन करून इयर टू इयर सेक्शन्स काढून घ्या. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. मागचे जे केस आहेत त्यांना हॉरिझॉन्टलमध्ये त्याचं सेक्शन्स काढून घ्या आणि वरच्या केसांना क्लिप करून घ्या. आणि जे आहेत त्या केसांमध्ये आपल्याला ब्लो ड्रायर सुरू करायचा आहे. आता ब्लो ड्रायर सुरू करताना सगळ्यात आधी आपला ब्रश जो आहे तो लेफ्ट हँडमध्ये आणि मशीन जी आहे ती राईट हँडमध्ये आलं पाहिजे. तुम्ही नोझल पण बघू शकता. आता जो ब्लो ड्रायरचा नोझल आहे तो आपल्या दिशेला असला पाहिजे, जेणेकरून जो ब्लो आहे तो क्लायंटच्या 50% केसांमध्ये लागला पाहिजे आणि 50% आपल्या बॉडीवर फेकला गेला पाहिजे. जर तुम्ही 100% ब्लो केसात दिलात तर चटका लागण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून नेहमी ब्लो ड्रायर करताना तुम्ही बघू शकता माझा अर्धा ब्लो केसांवर, अर्धा ब्लो माझ्या अंगाजवळ येत आहे. ब्लो ड्रायर करणं का इम्पॉर्टंट आहे? कारण आपण कोणतीही हेअरस्टाईल करतो त्याला एक फिनिशिंग येण्यासाठी आपण ब्लो ड्रायर करतो. आता तुम्ही बघतच असाल प्रत्येकाचे ट्युटोरियल किती छान फिनिशिंग असते प्रत्येकाच्या केसामध्ये. का असते? कारण ही स्टेप ते फॉलो करतात. आता जसं मेकअपमध्ये असतं ना की स्किन प्रेप केल्यावर मेकअप छान होतो, ग्लो होतो, तसंच आपल्याला हेअर प्रेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे ब्लो ड्रायरनेच. हीच असते टेक्निक. इथे बघून घ्या, मी केसांचा बट जो आहे तो फिंगरमध्ये अडकून ब्रश मी खालच्या दिशेला घेऊन जात आहे आणि त्याच्या मागोमाग माझा ब्लो ड्रायर येत आहे. अशी टेक्निक तुम्हाला खालून ब्रश ठेवून 3 वेळा करायची आहे आणि वरून ब्रश ठेवून 3 वेळा करायची आहे. म्हणजे टोटल तुमच्या एका स्टँडला ब्लो ड्रायर फिरवताना ही 4, 5 किंवा 6 स्टेपनीच झाले पाहिजे. जोपर्यंत तुमचा डेंट निघत नाही आहे केसातला तोपर्यंत ही टेक्निक करायची आहे. 6-7च्या वरती जाऊ नका, केस जळण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे. असंच तुम्हाला सुद्धा फिनिशिंग क्रिएट करायची आहे. वरचे केससुद्धा मी हॉरिझॉन्टलमध्ये काढून प्रत्येक स्टँडला ब्लो ड्रायर करून घेत आहे. टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे. टेक्निक प्लीज विसरू नका. जर तुमची पहिलीच वेळ असेल ब्लो ड्रायर हातात घेण्याची तर प्लीज बंद करून आधी तुम्ही ब्रश आणि ब्लो ड्रायर हँडल करायचा प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करणार ब्लो ड्रायरची तेव्हा डमीवर प्रॅक्टिस करा, रिअल हेअरवर प्रॅक्टिस करू नका. ब्लो ड्रायरमध्ये इतका व्होल्टेज असतो की हेअर जळण्याचे चान्सेस असतात. म्हणून आधी ब्लो ड्रायर आणि ब्रश हँडल करायला शिका विदाऊट हीट. एकदा का तुम्ही ब्लो ड्रायर आणि ब्रश हँडल करायला शिकलात तर तुम्ही 2 वेळा विदाऊट हीट तुम्ही आधी डमीवर प्रॅक्टिस करा आणि मग तिसऱ्यांदा विथ हीट डमीवर करा प्रॅक्टिस. डमीवर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही रिअल हेअरवर हात घाला. तुम्ही बघू शकता आता किती छान फिनिशिंग आलेली आहे मागच्या केसांमध्ये. आता मी क्राऊन पार्ट आहे जो इयर टू इयर सेक्शन्स काढलेले होता तर तिथे आपण आता ब्लो ड्रायर करून घेऊया. आधी मी एकाचे 2 पार्ट करून घेतलेले आहेत कारण माझ्या क्लायंटचे हेअर फ्रंटला खूप थिन हेअर आहेत. सो मी आधी तिकडे सेम टेक्निक फॉलो करत आहे. सेम मागच्या केसांमध्ये टेक्निक फॉलो केलेली तशीच मी फ्रंटच्या केसामध्ये फॉलो करत आहे. 3 वेळा मी वरून केलेला आहे, 3 वेळा मी खालून ब्रशचा वापर करून ब्लो ड्रायर करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फ्रंटच्या केसामध्ये टेक्निक फॉलो करायची आहे.
माझ्या क्लायंटच्या हेअरमध्ये ना बेबी हेअर भरपूरच होते, तुम्ही बघू शकता छोटे छोटे बेबी हेअर आहेत. तर असे बरेच लोकांच्या केसांमध्ये असतात, फ्रंटला बेबी हेअर असतात. सो ते ब्रशमध्ये घेण्याच्या भानगडीत पडू नका. ब्रशमध्ये जितके केस घेता येईल तितकेच केस घ्या, बाकीचे केस सोडून द्या. त्याला कशी फिनिशिंग क्रिएट करायची हे मी पुढे पुढे सांगते. आता मी सगळ्या केसामध्ये ब्लो ड्रायर करून घेतलेला आहे. फ्रंटच्या पण जितकं जमेल तितकं छान ब्लो ड्रायर करून घ्या. बघा फ्रंटला पण किती छान फिनिशिंग आले. फक्त जे थोडेसे जे फ्रंटला केस आहेत बघा, तुम्ही बघू शकता ते असे डेंटवाले दिसत आहेत, ते वेवी दिसत आहेत. सो त्यालासुद्धा मी फिनिशिंग क्रिएट करणारच आहे. तुमची ब्लो ड्रायरची वेळ पहिल्यांदाच असेल तर ब्रशची साईज आहे ती लार्ज वापरू नका, मीडियम साईजचा वापरा किंवा स्मॉल साईजचा वापरा. आधी ग्रीप पकडायला शिका ब्रशची, मग तुम्ही एकदा का तुमची ग्रीप झाली तर तुम्ही मोठा ब्रशसुद्धा इझिली हँडल करू शकता. आता हा जो क्राऊन पार्ट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता, फ्रंटचा क्राऊन म्हणजे हा सी पार्ट म्हणू शकतो आपण ह्याला. सी पार्टमध्ये किंवा आपण बॉक्स पार्टसुद्धा म्हणू शकता. तर तुम्ही या बॉक्स पार्टला जो आहे तो असा हाताने वरती उचलून त्याला 3दा आतून बाहेरून तुम्हाला ब्लो ड्रायर करून घ्यायचा आहे आणि वरच्या दिशेला घ्यायचं आहे. हे मी का केलं आहे, कारण जो मिडल पार्टिशन आपण घेतो आधी सेक्शन्स करताना, तर तिथे आपल्याला बाउन्स क्रिएट करण्यासाठी आपण ही टेक्निक फॉलो करतो. जसं मी मगाशी म्हटलं की मला बेबी हेअरला फिनिशिंग द्यायचं आहे, तर फिनिशिंग मी स्ट्रेटनर मशीननी देणार आहे. तुम्ही बघू शकता मी स्ट्रेटनर मशीन घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची स्ट्रेटनर मशीन वापरू शकता. आणि वरच्या दिशेला म्हणजे घेऊन आपल्याला हलकं, आपल्याला जे पोकी स्ट्रेट करायचे नाही आहे, असं थोडे हलके हलके हाताने जे बेबी हेअर आहेत त्याला फक्त फिनिशिंग क्रिएट करायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कशी स्ट्रेटनिंग फिरवते आणि सगळ्या केसामध्ये जेवढे पण फ्रंट केस होते बेबी हेअर त्याला मी स्ट्रेटनरनी स्ट्रेट करून घेत आहे, जेणेकरून माझी छान फ्रंटला फिनिशिंग येईल. अशा प्रकारे मी पूर्ण केसामध्ये फ्रंटला जे बेबी हेअर आहेत त्यांना फिनिशिंग क्रिएट करत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण माझे हेअर प्रेप झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, कमेंट करून सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या कोणी मैत्रिणी असतील ह्या फील्डमधल्या, त्यांनाही असं शिकायचे असतील ट्युटोरियल, तर त्यांनाही सबस्क्राईब करायला लिंक शेअर करा. थँक्यू सो मच.